निकालाआधीच मवियामध्ये बिघाडी झाल्याचं चित्र दिसतं आहे। एक्झिट पोलमध्ये हरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आणि तरी सुद्धा मवियामध्ये सरकार स्थापनेवरनं बिघाडी दिसते आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याचा नाना पटोले यांच्याकडनं दावा करण्यात आलेला आहे। संजय राऊत यावरती म्हणतात की आम्ही 2 दिवस चर्चा करू, 23 तारखेला सांगेन मुख्यमंत्री कोण, असं विधान संजय राऊत यांनी केलेलं आहे। देखो, महाराष्ट्र में कांग्रेस की लीडरशिप में ही सरकार महाविकास आघाड़ी की बनेगी। उस तरह से जो मतदान का जो रुझान आ रहा है, कॉल आ रहा है, जो लोग मतदान के लिए जा रहे हैं, तो उसके आधार पर राज्य में कांग्रेस की सबसे ज़्यादा कैंडिडेट चुन के आएंगे और महाविकास आघाड़ी की सरकार आएंगी। इसमें कोई दो मत नहीं है। ये काले पत्थर पे सफेद लकीर है। कोण म्हणताय सर? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मैं तुम्हाला सांगेन कौन मुख्यमंत्री। महाविकास आघाड़ी, ये महाविकास आघाड़ी की सरकार हम बैठ कर तय करेंगे। अगर नाना पटोले जी ने ऐसा कहा है और नाना पटोले जी को कांग्रेस हाईकमांड ने कहा है कि आप मुख्यमंत्री बन रहे हो, तो राहुल गांधी, प्रियंका, सोनिया, खरगे साहब ने इस प्रकार से ऐलान करना चाहिए। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आलेली प्रतिक्रिया आपण बघत होतो। नाना पटोले आणि संजय राऊत यांची विधानं समोर आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, एकतर सगळ्या एक्झिट पोल्समधनं महायुतीचं सरकार येताना दिसते असं बहुतांश एक्झिट पोल्सनी म्हटलेलं आहे आणि त्यातच आता महाविकास आघाडीमध्ये सत्ता आल्यानंतर कुणाचा मुख्यमंत्री याच्यावरनं सगळा वाद निर्माण झालेला दिसतोय। कसं बघायचं याकडे? नक्कीच गुरु, जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी कालच मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। 23 तारखेला निकाल आहे। मतमोजणीनंतर चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू झालेली पाहायला मिळत आहे। आज बैठकीचं आयोजन केलेलं आहे, मात्र बैठकी आधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। ज्याप्रमाणे एक्झिट पोल येत आहेत त्या एक्झिट पोल प्रमाणे महायुतीच्या बाजूने हे एक्झिट पोल संपूर्ण वेगवेगळ्या पाहायला मिळत आहेत। तर महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास जो आहे तो त्यांनी ठामपणे व्यक्त केलेला आहे। मात्र या महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलेला आहे। तर मात्र संजय राऊत यांनी 23 तारखेला 11:30 वाजता मुख्यमंत्री कोण हे मी सांगेल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता जर महाविकास आघाडीमध्ये जर आता काही बैठका जर सुरू झाल्या तर ह्या बैठकांमध्ये देखील वाद जो आहे ते होण्याची चिन्ह जे आहेत ती निर्माण झालेली आहे। एकीकडे संजय राऊत म्हणतायत की आमचा मुख्यमंत्री असेल तर काँग्रेसचं स्पष्ट मत आहे की आमच्या बरोबर आहे। त्यामुळे 2 दिवस बैठकांचं सत्र सुरू असणार आहे। निकेश, तेव्हा या सगळ्यातनं काय नव्या बातम्या समोर येतात बघावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।